नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कृष्ण कमळ हे कधी, कुठे, कसे लावावं असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. चला तर मग जाणून घेऊया कृष्ण कमळाचे आध्यात्मिक फायदे आणि चमत्कारिक उपाय. कृष्ण कमळ हे एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं फूल आहे, जे हिंदू धर्मात भगवान कृष्ण आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे. आता पुढे कृष्ण कमळ लावण्याची योग्य पद्धत, त्याची काळजी आणि त्याचे आध्यात्मिक फायदे आणि चमत्कारिक उपाय हे जाणून घेऊया. आता बघूया कृष्ण कमळ कधी आणि कुठे लावावं. कृष्ण कमळ लावण्यासाठी सर्वोत्तम काळ हा वसंत ऋतू म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्चमधला आहे, किंवा पावसाळ्याची सुरुवात जून जुलै यामध्ये सुद्धा कृष्ण कमळ लावलं जातं. कारण या काळात तापमान आणि आर्द्रता कमळाच्या वाढीसाठी अनुकूल असते. हिंदू पंचांगानुसार बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवार आणि पौर्णिमा, एकादशी किंवा प्रदोष तिथीला कमळ लावणं शुभ मानलं जातं. विशेषतः जर भगवान कृष्ण किंवा भगवान विष्णू यांच्या पूजेसाठी लावत असाल तर या दिवशी आवर्जून कृष्ण कमळाचं रोप लावावं असं सांगितलं जातं. आता घरामध्ये कृष्ण कमळ लावण्याचं योग्य ठिकाण कोणतं? तर कृष्ण कमळ सामान्यतः जलचर वनस्पती आहे. त्यामुळेच ते पाण्याच्या कुंडीत किंवा घरात लहान तलाव, मोठा टब किंवा तयार केलेली जलकुंडी यामध्ये सुद्धा कृष्ण कमळ लावलं जाऊ शकतं. खास करून कृष्ण कमळ हे मातीत सुद्धा रुजतं आणि ते चांगलं फुलतंही. वास्तुशास्त्रानुसार हे कृष्ण कमळ लावण्यासाठी घरातील ईशान्य म्हणजेच ईशान्य पूर्व दिशा शुभ मानली जाते, कारण ही दिशा आध्यात्मिक ऊर्जेशी संबंधित आहे. बागेत किंवा पाण्याजवळ लावताना सूर्यप्रकाश मिळेल अशीच जागा निवडावी. तर कृष्ण कमळ बियाणांपासून किंवा कंदापासून लावलं जातं. कंद लावणं सोपं आहे आणि ते लवकर वाढतं. कमळाला चिकन माती लागते. कुंडीच्या तळाशी 10 ते 15 सेंटीमीटर चिकन माती टाकावी आणि त्यावर 5 ते 10 सेंटीमीटर पाणी ठेवावं. कमळाला किमान 7 ते 8 तास सूर्यप्रकाश आवश्यक आहे. त्याची काळजी घ्यावी. याही व्यतिरिक्त कृष्ण कमळाची काळजी घेण्यासाठी कमळाला स्वच्छ आणि स्थिर पाणी लागतं. त्यामुळे पाण्याची पातळी 15 ते 30 सेंटीमीटर ठेवावी. पाणी दर 3-4 दिवसांनी बदलत राहावं किंवा झाडांना पाणी घालावं. कमळाला नैसर्गिक खत जसं की शेणखत, जलचर वनस्पतींसाठी खास खत दर 3 ते 4 आठवड्यांनी द्यावं. आणि कमळाला उबदार हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश हवा. त्याची पानं पिवळी पडत असल्यास पानाची गुणवत्ता तपासावी आणि खत कमी करावं. त्यानंतर मृत किंवा पिवळी पाने आणि फुले नियमित काढावी, जेणेकरून झाड निरोगी राहील. कृष्ण कमळ हे भगवान श्रीकृष्ण आणि विष्णू यांच्याशी जोडलं आहे, त्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्त्वही विशेष आहे. कमळ हे शुद्धता आणि शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचं प्रतीक आहे. किंवा पूजास्थळी कृष्ण कमळ लावल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर होते. शिवाय भगवान कृष्णाला कमळ अर्पण केल्यानं भक्ती आणि समर्पणाची भावना वाढते, ज्यामुळे मन शांत होतं. कृष्ण कमळाचं दर्शन किंवा त्याच्याजवळ ध्यान केल्यानं मन एकाग्र होतं आणि आध्यात्मिक उन्नतीही वाढते. शिवाय भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात की, जो कोणी मला प्रेमानं पानं आणि फुलं, फळं किंवा पाणी अर्पण करतो, मी ते स्वीकारतो. त्यामुळे कमळ अर्पण करणं हे विशेष शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात कृष्ण कमळ लावल्यानं ईशान्य दिशेचे दोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. शिवाय कृष्ण कमळ लावणं आणि त्याची पूजा करणं धनसंपदा, सौभाग्य आणि सौंदर्याची प्राप्ती करून देण्यास मदत करते असं सांगितलं जातं. शिवाय कृष्ण कमळाशी संबंधित काही चमत्कारिक उपाय आहे जे तुम्ही करू शकता. आपण कृष्ण मंत्राचा जप करावा, जसं ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कृष्ण कमळासमोर 108 वेळा या मंत्राचा जप करावा. यामुळे जीवनातील संकट, दुःख आणि क्लेश नष्ट होतात. हा मंत्र श्रीकृष्णाच्या भक्तीनं जपल्यास आध्यात्मिक प्रगती, मानसिक शांती मिळते असंही सांगितलं जातं. शिवाय कमळाच्या फुलांसमोर तुपाचा दिवा लावून अगरबत्ती आणि फुलं अर्पण करून मंत्र जप केल्यानेही
अनेक फायदे मिळू शकतात. एवढंच नाही तर भगवान कृष्ण आणि विष्णू यांना दर गुरुवारी किंवा एकादशीला कृष्ण कमळ अर्पण करावं. यामुळे त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात, असंही सांगितलं जातं. शिवाय कृष्ण कमळाचे फूल पाण्यात ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 21 वेळा जप करावा आणि फुलं मंदिरात अर्पण करावीत. यामुळे आपल्याला चमत्कारिक फायदे नक्कीच जाणवतात. एवढंच नाही तर आकस्मिक संकट येत असतील तर ओम नमो भगवते वासुदेवाय, कृष्णाय क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि कृष्ण कमळाचं फूल पाण्यात सोडावं. यामुळेच संकटातून मुक्ती मिळते. शिवाय घरात कृष्ण कमळ लावून त्याची नियमित पूजा केल्यानं धनसंपदा आणि सौभाग्य वाढतं. विशेषतः शुक्रवारी कृष्ण कमळाला हळद, कुंकू अर्पण करून ओम श्री कृष्णाय शरणम मम या मंत्राचा 11 वेळा जप करावा. शिवाय कृष्ण कमळाच्या पानावर तुपाचा दिवा ठेवून ओम कृष्णाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानेही तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं, असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. मात्र कमळाची पूजा किंवा मंत्र जप करताना शारीरिक आणि मानसिक शुद्धता ठेवावी. सर्व उपाय श्रद्धेने आणि भक्तीने करावं. कारण भक्ती ही कृष्णाला प्रसन्न करण्याची गुरुकिल्ली आहे. कृष्ण कमळ लावण्यासाठी रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांचा वापर करावा. तर मंडळी, कृष्ण कमळ लावणं आणि त्याची पूजा करणं हे केवळ बागकामापुरतंच मर्यादित नाही, तर आध्यात्मिक आणि मानसिक समृद्धीसाठी आहे. योग्य वेळी, शुभ दिशेला आणि काळजीपूर्वक लावलेलं कृष्ण कमळ घरात सकारात्मकता आणते. मंत्र जप आणि उपायांद्वारे भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होऊन जीवनातील अडचणी दूर होतात. धन्यवाद.